नमस्कार मंडळी, जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर बघा, सकाळी सकाळी आमची ब्रश करण्याची ट्रेनिंग चालू होती. तसं ट्रेनिंग द्यायची तर काही गरज नाही, कारण मॅडमला सगळ्याच गोष्टी करता आता येतात. कारण आम्ही ब्रश करतो तर ते बघून बघून ती पण शिकून गेली आणि म्हटलं तिला पण चांगलं वळण लागावं, त्यासाठी तिला पण आम्ही एक ब्रश घेऊन दिलं आणि ती रोज सकाळी उठल्या उठल्या तिच्या हातात दिलं की ती स्वतः तिचं ब्रश करत बसते किंवा त्या ब्रशसोबत खेळत बसते. पण खेळणं का असे ना, पण एक चांगली सवय म्हणून तिच्यासाठी आम्ही ब्रश लगेच घेऊन घेतलं. आणि रात्री 12 वाजेपर्यंत कीर्तन केलेलं होतं, म्हणून आज सकाळी तिला खूपच लेट उठली. रोज सकाळी उठल्यावर मी तिला ना गरम दुधासोबत आहे ना, 1 वाटी गरम दुधासोबत आहे ना 1.5 चम्मच हे पावडर देते. मी ड्रायफ्रूटचं बनवलं आहे आणि याचा पूर्ण व्हिडिओ मी बनवला आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलला पण टाकला आहे. जर तुम्हाला तुमच्या बाळासाठी बनवायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ चेकआउट करू शकता. आता मी तिला गरम दुधासोबत हे देते आणि मी हे रोजच देते तिला सकाळी. म्हणजे अगोदर ती उठली, फीड वगैरे केलं की मग थोड्या वेळाने लगेच पहिले हे देते सकाळी. गरम दुधासोबत द्यायचं, फक्त गरम दुधामध्ये मिक्स करून. तर आता मी तिला तेच देते. आता अगोदर मी दूध गरम करून घेते. दूध मी आता ना गरम करून घेतलं. आता त्याच्यासोबत ना मी 1.5 चमचे हे पावडर ॲड करते. बाळाच्या वजन वाढीसाठी पावडर खूप उपयुक्त ठरतं बरं का. 1.5 चमचे मी पावडर त्यामध्ये टाकलं. आता त्याला मिक्स करून टाकलं. आता मी हे पावडर तिला प्यायला देते दुधासोबत. आणि माझं रोजचं कंपल्सरी, रोज सकाळी ती केव्हा पण उठो. कधी कधी ती लवकर उठून जाते, कधी कधी उशिरा पण उठते, तर मी ही पावडर तिला रोज देते. आणि तुम्ही पण नक्की तुमच्या बाळासाठी द्या. जर तुम्हाला बनवायचं असेल तर यूट्यूब चॅनलवरती मी पूर्ण व्हिडिओ टाकला आहे, तो तुम्ही चेक करा. सानू दीदी सोबत बघा कशी खेळते. सानू वरती नको चढू, वरती नको चढू. जेली कुठे? सानू कोणाची आहे? सानू कोणाची आहे? तेरी का? नाही मेरी सानू. हो मेरी. कोणाची सानू? मम्मी कोण लागल सानूला. इकडे बघ. त्यांनी चार्जरची पिन नाही पकडायची. सानू चाल, हे खाऊन घे आता. आता मी हे सानूला खाऊ घालते. थंड झालं थोडस. तोके भी खाने का खाने तोके? यो खाने. दूध आहे, दूध खाणे ना तुला. पडशी खाती ना तू. इकडे बघ. मला पा दे मला. अरे बापली. तू खिडकीकडे कशाला गेली? तू दे मला, पा दे. पप्पी दे मला सानू. सानू तू दे, पप्पी दे मला. नाही
सानूला खाऊ घालणं हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे. कारण आजकाल तिला खेळायची इतकी जास्त सवय लागली ना की तिला खाण्याचा खूपच कंटाळा येतो. आणि खेळता खेळता खाऊ घालणं म्हणजे सारखं तिच्या मागेच पळावं लागतं. पण जवळ बसून काहीतरी खेळायच्या नांदी लावून तिला खाऊ घालावं लागतं. आणि हे रोजचंच आहे. आता ती खेळतीये तोवर म्हटलं चला आपली घरातली काही थोडीशी कामं कंप्लीट करून घेऊया. तसंही मला तिचं काही आता एवढं टेन्शन राहिलं नाही, कारण ती समोरच्या दीदीसोबत आहे ना इतकी छान खेळते आणि तिला पण खेळायला दीदीच लागते. तसं ती एकटी खेळत पण नाही, फक्त चिडचिड करते. त्याच्यामुळे मी तिला दीदीकडे खेळायला सोडून देते आणि ती छान पद्धतीने खेळते पण. ती खेळत होती तोवर मी माझी पूर्ण कामं करून घेतली. मग थोड्या वेळाने तिला आंघोळ वगैरे घातली, फ्रेश वगैरे केलं आणि थोडासा तिचा मेकअप करून घेतला. तसं काम आवरल्यावर मला काही दुसरं काम राहत नाही, म्हणून मी तिच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करते, तिला थोडंसं खेळवते. तसं तिला माझ्यापेक्षा जास्त दीदीसोबत खेळायला आवडतं, कारण लेकरांना लेकरच लागतं. आणि सानू आता एवढी मोठी झाली ना, म्हणजे तिला पूर्ण गोष्टी कळायला लागल्या. आपण काय बोलतो काय नाही तिला सगळं कळतं. आणि आता तिला कळायला लागलं ना, त्याच्यामुळे तिच्यासोबत खेळायला आहे ना आम्हाला पण खूपच मजा येते. तिला एखादी गोष्ट सांगितली की तिला लगेच लक्षात बसते, म्हणजे दुसऱ्या वेळेस तिला परत परत ते सांगायचं काम नाही पडत. बरं असो, आम्ही इथे कोणता खेळ खेळतोय जर तुम्हाला कळालं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला दे, मला यम्मी ना, मला मला आ, नाही तू खा. इथं ना मी तिला वाटाण्याचे दाणे ना तेला मिठात अशी कलसून दिले होते आणि तिने ते आवडीने खाल्ले. जर तुमचंही बाळ 1 वर्षाच्या वर असेल तर तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर आमच्या कॉलनीमध्ये भंडारा होता, मग आम्ही रेडी वगैरे होऊन भंडाऱ्याला गेलो. तुला पाहिजे का सानू, काय पाहिजे? मी तर भंडाऱ्यामध्ये जेवलेच, पण सानूने पण वरण भात भंडाऱ्यामध्ये ना पोटभर खाल्ला. मग त्याच्यामुळं ना मी तिला घरी आल्यावर डायरेक्ट झोपी घातलं. तिला मला काही वेगळं करायचं काम पडलंच नाही. तिने पोटभर खाल्ला होता ना, मग तिला शांत झोपी घात. आज दुपारी झोपायला तिला खूपच उशीर झाला होता, म्हणून ती खूप लेट उठली, म्हणजे डायरेक्ट 5लाच उठली. उठल्यावर तिला ना 1 कप मी गाईचं दूध दिलं आणि उठल्यावर शावनाशी शांत खेळायला लागली.